जवळपास मागच्या 40 तासांपासून मी अडकलोय उझबेकिस्तान तजिकिस्तानच्या बॉर्डरवरती आणि आता मी या बॉर्डरच्या छोट्याशा दुकानात आहे. आणि मित्रांनो, गुड न्यूज ही आहे की फायनली माझा व्हिसा आलाय. सो आता आपण इथून निघणार आहोत ताशकेंटसाठी आणि तिथून जाणार आहोत कझाकिस्तानला. हे असं काही छोटंसं दुकान आहे इथलं. इथल्या दुकानदाराने मला जेवण दिलंय आणि हे आहे उझबेकी लेमन. आता माहित नाही याला ऍक्च्युली कसं प्रोनाऊन्स करतात ते, पण सुगंध मस्त येतोय. चला पहिले जेवतो आणि मग भेटतो तुम्हाला. तर मित्रांनो, आत्ता वाजलेत रात्रीचे 2:39 आणि बाहेर आहे ना तूफान पाऊस पडतोय. सुबह रात के 2:39 हुए और यार अभी भी मैं यहीं पे हूँ और यार बाहर जोरदार बारिश हो रही है. पता नहीं आपको दिखेगा या नहीं. सुप्रभात मित्रांनो, ऑलमोस्ट 60 तास झालेत मी अजूनही आहे उझबेकिस्तान तजिकिस्तानच्या बॉर्डरला. बाकी माझा व्हिसा आलाय आणि आता मी निघतोय ताशकेंटच्या दिशेने. बघू आता कसं इमिग्रेशन होतं ते. आता इथून बाहेर पडण्याचा जो आनंद होतोय ना, तो मी शब्दामध्ये नाही सांगू शकत. मीन्स मी स्वप्नात पण इमॅजिन केलं नव्हतं की आयुष्यात कधी मला उझबेकिस्तान तजिकिस्तानच्या बॉर्डरवरती असं 3 दिवस अडकून पडावं लागेल. इट वॉज नॉट सो इझी. असो, आता इथून जाणार आहे ताशकेंटला आणि लगेच ताशकेंटवरून परत एक नवीन बॉर्डर क्रॉस करून जाणार आहे कझाकिस्तानला. सो ऍडव्हेंचर अजून संपलेलं नाहीये. जर इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल आणि हा माझा असा खतरनाक प्रवास आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि मला इंस्टाग्राम वरती फॉलो करायला विसरू नका.